ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. स्टार्ट. नमस्कार. ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे आयोजित ज्ञानगाथा या कार्यक्रमात मी ॲडव्होकेट सौ जयश्री अलकरी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. रामायण शहरी आणि ग्रामीण भागांना जोडणारा दुवा म्हणून मध्ये सुरू झालेलं ग्रामायणचं हे काम आता चांगलंच मूळ धरू लागलं आहे. विविध प्रकल्प दर्शन सहली आणि ग्रामायण प्रदर्शनी यामधून ग्रामायणचं काम आपल्या सर्वांच्या मध्ये पोहोचलेलं आहेच. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आपण ज्ञानगाथा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. विविध विषयांच्या तज्ञ मार्गदर्शन करतात आपल्याला या ज्ञानगाथामध्ये. यासोबतच आपण चिंतन गाथा आणि उद्यम गाथा हे देखील कार्यक्रम सुरू केलेले आहेत. आजचं हे ज्ञानगाथाचं 22वे पुष्प आहे. या पुष्पामध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्या सोबत उपलब्ध आहेत ॲडव्होकेट सौ स्मिता पुष्कराज देशपांडे. मी आपल्या सर्वांतर्फे ॲडव्होकेट देशपांडे यांचं हार्दिक स्वागत करते. आपल्याला आपल्या आजच्या या तज्ञ मार्गदर्शक यांचं मी थोडक्यात परिचय करून देते. ॲडव्होकेट सौ स्मिता पुष्कराज देशपांडे यांनी BSc LLM आणि डिप्लोमा इन सायबर लॉ पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्या नागपूरमध्ये ख्यातनाम वकील म्हणून आहेत. सगळ्यांचा त्या सदैव हसऱ्या असतात. त्यांच्याकडे भरपूर कायद्याचं ज्ञान आहे. केव्हाही त्यांच्याशी कोणीही बोललं तरी त्या मार्गदर्शन करायला नेहमी तयार असतात. त्या नागपूर सर्कलमध्ये एक ख्यातनाम वकील म्हणून त्यांनी आपलं स्थान कमावलेलं आहे. स्मिताताई या सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, राष्ट्रीय कमिशन, कौटुंबिक न्यायालय आणि जिल्हा न्यायालय त्या सर्व ठिकाणी वकील म्हणून आपली सेवा देत आहेत. त्यांनी विविध विषयांवर लेखन केलेलं आहे. त्या लेखांबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. ग्राहक चळवळीशी त्या 1998 पासून संबंधित आहेत. आदिवासींसाठी काम करणाऱ्या प्रतिभा शक्ती या संस्थेचंही त्या काम करतात. या अनेक संस्थांशी संबंधित असून त्याद्वारे त्या लोकजागृतीचं, समाज जागृतीचं काम करत असतात. विविध कार्यक्रम त्या संदर्भात त्या आयोजित करत असतात. आजच्या आपल्या या वक्त्या आहेत त्या विविध बँका आणि इन्शुरन्स कंपन्या यांच्या पॅनल वकील म्हणून काम करतायत. तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये इंटरनॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, IFCI लिमिटेड दिल्ली, इकोलॉजिक सोशियल टेक्निक प्रायव्हेट लिमिटेड, SIPL इत्यादी संस्थांशी पण त्या पॅनल ॲडव्होकेट म्हणून संबंधित आहेत. ST महामंडळाच्या विशाखा सेलच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत. प्रशिक्षित मध्यस्थ म्हणून सर्व कोर्टांमध्ये त्या काम करत असतात. स्मिताताई अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत अध्यक्षा आहेत. विविध ठिकाणी कायदेविषयक सेमिनार्स त्या देत असतात आणि त्याद्वारे आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वांना करून देत असतात. अशा या बहुआयामी व्यक्तित्व आपल्याला आज वक्त्या म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा एक आधीच तयार केलेला व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तो सर्वांनी जरूर बघावा. आणि आता स्मिताताईंना मी इथे आमंत्रित करते
त्यापूर्वी ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारून तिथे आल्यात, मार्गदर्शन करणार आहेत, हल्ली केलेलंही आहे. त्याबद्दल धन्यवाद देते आणि त्यांना इथे आमंत्रित करते. धन्यवाद जयश्री ताई. आज एक मला सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे माननीय बुजवणे साहेब, तसेच ऍडव्होकेट जयश्री अलकरी, तसेच इतर पदाधिकारी यांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे तो अतिशय सुंदर आणि कल्पक आहे. आणि त्या निमित्ताने आजचं हे पुष्प कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजेच ग्राहक संरक्षण कायदा याला वाहिलेला आहे, ते अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. कारण आजच्या या 21व्या शतकात जेव्हा ग्राहक हा राजा आहे, कन्झ्युमर इज किंग म्हणतो आपण, पण तो खरोखर आहे का, हा एक महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी, मला एक म्हणजे अभिमान वाटतो की 1986चा जो कायदा पारित झाला त्याचे ज्याचं प्रारूप होतं ते अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या संस्थापक आहेत त्यांनी दिलं. त्या कमिटीमध्ये माननीय राजाभाऊ पोपळी, इंदुबाधव जोशी, सुरेशजी बैराट, तसेच बापूसाहेब महाशब्दे आणि इतर पदाधिकारी होते. त्यांनी ते प्रारूप दिलं आणि सन 1985 साली माननीय राजीव गांधी यांच्या ग्रामायण त्याचे यांच्यात त्यांनी प्रारूप दाखल केल्यानंतर तो पारित झाला. आणि ही एक अभिमानास्पद बाब आहे की तो 1986चा कायदा पारित होऊन तो अंमलात देखील आला. परंतु आता प्रश्न उठतो की 1986च्या कायद्यामध्ये अमेंडमेंट्स का म्हणजे न होता नवीन प्रारूप का आलं. तर मित्रांनो, 1986 ते आज 2020 रोजी पर्यंत पूर्ण जी विकत घेण्याची क्षमता किंवा ऑनलाईन शॉपिंग आलेलं आहे, नंतर त्याच्यात पूर्ण बदल झालेले आहेत. त्या बदलांना सामोरं जाण्यासाठी नवीन ग्राहक संरक्षण कायदा हा 2019 हा 20 जुलै 2020 रोजी पारित झाला. आता याच्यात सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे की ग्राहक संरक्षण कायदा 1986 याच्यात कलम कमी होते. या नवीन कायद्यामध्ये 107 कलम आहेत. आणि महत्वाचा बदल म्हणजे याच्यात जे पिक्युनरी ज्युरिडिक्शन म्हणतो, म्हणजे जेव्हा आपण एखादी केस दाखल करतो तेव्हा जे मूल्य असतं, जे म्हणजे 1 करोड पर्यंत जिल्हा आयोगाला आता अधिकार दिलेले आहेत. याच्यात त्याच्यानंतर 1 करोड ते 10 करोड पर्यंत स्टेट कमिशन म्हणजे राज्य आयोगाला अधिकार प्राप्त झाले आहेत. आणि 10 करोड नंतरचं जे मूल्यांकन असेल, जर का तुमची मूल्य असेल वस्तूचं, तर तुम्ही राष्ट्रीय आयोगाकडे तक्रार करू शकता. याच्यात दुसरा मुद्दा म्हणजे पहिल्यांदा जिल्हा मंच म्हणायचं, आता जिल्हा मंच नाही नसून तो जिल्हा आयोग आहे. ते का बरं? कारण मंच म्हणलं की लिमिटेड पॉवर्स होत्या, रिस्ट्रिक्टेड होत्या, त्यांचं आणि कन्फ्युजन होत होतं. हे मंच आहे, आयोग आहे, तर पूर्ण त्यांनी आयोग हा शब्द दिलेला आहे. त्याचबरोबर जिल्हा आयोगामध्ये जे पदाधिकारी आहेत, म्हणजे एक अध्यक्ष आणि 2 मेंबर, यांच्या जे अधिकार क्षेत्र आहे ते वाढवलेलं आहे. कसं वाढवलेलं आहे? कारण त्याच्यात जेव्हा एक्झिक्युशन प्रोसिडिंग सुरुवात होत होती, ती एक्झिक्युशन प्रोसिडिंग्स मध्ये आपल्याला दिवाणी न्यायालयात जावं लागायचं किंवा सेक्शन 25 खाली कलेक्टरकडे जावं लागायचं. तर आता एक्झिक्युशन प्रोसिडिंग अंतर्गत मी म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये तर आहेच आहे, परंतु मला हे निकषाने सांगतं, जसे एक्झिक्युशन आपल्या डिक्रीज होतात दिवाणी न्यायालयात, त्या आपला आता जिल्हा आयोगामध्ये करू शकतो आपण. आणि त्याच्यात बेलीफ आहे, नंतर डिक्रीची अंमलबजावणीसाठी पिनल प्रोव्हिजन्स आहेत, हे सगळे जिल्हा आयोगाला दिलेले आहेत.
मी तुम्हाला माझं एक लाईन ऑफ ऍक्शन बोलण्याचं सांगते. पहिल्यांदा मी जिल्हा आयोग सांगेल, त्याच्यात नंतर महत्वाचे जे बदल झालेले आहेत ते सांगते, आणि त्याच्यानंतर राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग आणि CCPA म्हणजे केंद्रीय ग्राहक संरक्षण कमिटी जी आहेत ती, आणि मध्यस्थ, हे मी एक विषय तुम्हाला माझं भाषणाचा रोख सांगितला, मुद्दे सांगितले. आता जेव्हा एक्झिक्युशनच्या ज्या पॉवर दिलेल्या आहेत तेव्हा आता प्रश्न पडेल की एखाद्या तक्रार करता जर का आपल्याला केस दाखल करायची असेल तर जिथून त्यांनी एखादी वस्तू विकत घेतलेली असेल त्या जागेतून इथून आपल्याला केस दाखल करायची लागेल. म्हणजे आता समजा मी नागपूरला आहे, परंतु मी जर का वस्तू मुंबईमधनं घेतलेली असेल तर त्याला ज्युडिक्शन मुंबईला होतं. परंतु आता या नवीन कायद्यामुळे मी जरी वस्तू मुंबईहून घेतलेली असेल तरी मला केस दाखल माझ्या राहत्या घरीपासून किंवा कामाच्या ठिकाणापासून मी दाखल करू शकते. म्हणजे मी नागपूरला केस दाखल करू शकते. किंवा जर का मी माझी एक बदली झाली आणि मी दुसरीकडे राहायला गेली तर तिथे देखील तुम्ही केस दाखल करू शकता. हा एक महत्वाचा ग्राहकांना उपयोगी असलेला बदल झालेला आहे. आता दुसऱ्या ग्राहक या जी व्याख्या आहे, ग्राहक म्हणजे काय, जेव्हा एखादा व्यक्ती वस्तू विकत घेतो तो ग्राहक असतो. आता त्याच्याबद्दल तुम्हाला पावती असणं आवश्यक आहे. आता एक नवीन याच्यात ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये उपलब्धी झालेली आहे की ऑनलाईन शॉपिंग किंवा तुम्ही आता झोमॅटो मधनं मागितलं, काही खायची वस्तू मागितली किंवा अमेझॉन मधनं मागितलं तर तुम्ही त्याच्या विरुद्ध केसेस कुठे दाखल करायच्या हा एक महत्वाचा प्रश्न असतो. तुम्ही जर का ऑनलाईन शॉपिंग केलं तर ग्राहकाला एक ऑर्डर येते, त्याच्यानंतर तुमचं म्हणजे बुकिंग ऑर्डर येतं, त्याच्यानंतर तुम्हाला कुठे तक्रारी वगैरे असतील ते कुठे असतं ते मॅन्डेटरी केलेलं आहे या नवीन ग्राहक संरक्षण कायद्याच्या अनुसार. म्हणजे तुमचं कंपनीचं नाव, हेड ऑफिस कुठे आहे, नंतर कन्झ्युमर सेल आहे का, हे सगळं दाखल करणं आवश्यक आहे. मित्रांनो, जर का तुमचा हा जो ट्रॅक रिपोर्ट जर का चुकीचा आला किंवा तुम्हाला एखादा मोबाईल तुम्ही बुक केला आणि तुम्हाला आलेला असेल दगड, तर याच्या विरुद्ध तुम्हाला तक्रार करायची लागायची असेल तर तुम्ही मॅन्युफॅक्चरर किंवा त्याला खूप खेटे घालायचे, सायबर सेलमध्ये वगैरे टाकायला जायचं. परंतु आता या नवीन कायद्यानुसार तुम्हाला मूल्यानुसार, म्हणजे जर का 1 करोडच्या आधी तुमची जर का वस्तूची किंमत असेल तर तुम्हाला जिल्हा आयोगाकडे जाता येईल. जर तुमचं मूल्य जर का तुमचं मूल्य 1 करोडच्या वरती गेलं असेल तर तुम्हाला राज्य आयोगाकडे जावं लागायचं आणि राष्ट्रीय आयोग. त्याच्यानंतर एक महत्वाचा बदल आलेला आहे, तुम्हाला 5 लाखापर्यंत कोर्ट फी नाहीये. त्याच्यानं म्हणजे तुम्हाला आता 5 लाखाच्या वरती असेल तर 200 रुपये मला DD द्यावा लागेल. तो देखील माननीय रजिस्ट्रार जे काही जिल्हा आयोग आहे त्याच्या नावाने तुम्हाला DD बनवावं लागेल. त्याच्यानंतर जर का 5 लाख ते 10 लाखापर्यंत तुम्हाला 200 रुपये, 10 लाख ते 20 लाख 400 रुपये आणि 20 लाख ते 50 लाख तुम्हाला 1000 रुपये आणि 50 लाख ते 1 करोड 2000 रुपये. आणि असंच मूल्यांकन वाढीव होता होता तुमची सगळ्यात म्हणजे मॅक्झिमम फी 7500 आहे. हा एक महत्वाचा बदल इथे झालेला आहे. आता काय व्हायचं की तुम्ही तक्रार वस्तू विकत घेतली, वस्तू विकत घेतल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाच्या आत तक्रार दाखल करावी लागायची आणि तो विलंब अर्ज तुम्हाला करावा लागायचा. याच्यात महत्वाचं म्हणजे जर का 2 वर्षाच्या नंतर जर का तुम्हाला तक्रार दाखल करावी लागत असेल तर तुम्हाला एक विलंब अर्ज करणं भाग आहे.
आता त्या विलंब अर्जामध्ये काय असेल, तुमची कशासाठी विलंब झाला, तुम्ही आजारी होता का, किंवा कोणाचा मृत्यू झाला होता का, किंवा आई त्यांचे वारस होते जे त्यांचा, ते देखील इथे केस दाखल करू शकतात. परंतु त्या सर्वसाठी तुम्हाला बाबी नमूद करणं आवश्यक आहे आणि त्याच्यात ऍफिडेव्हिट देखील लावणं आवश्यक आहे. आता त्याच्यात तुम्ही वस्तू केव्हा घेतली, त्याचं पावती लावलेली आहे की, तुमचा डिफेक्ट आहे ते तुम्हाला नमूद करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही विरुद्ध पक्षांना सांगितलंय का, कम्युनिकेट केलेलं आहे का की असा दोष झालाय, आणि दोष झाल्यानंतर त्यांनी जर का ते दुरुस्त करून दिलं नाही तर त्याच्यानंतर तुम्ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे का, त्याचं किंवा ईमेल पाठवले आहेत का, ईमेलची रिप्लाय आलेले आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नमूद करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जी तक्रार करताय त्या तक्रारमध्ये म्हणजे चॅप्टर तुमची जी सेक्शन 31 अंतर्गत तुम्हाला कंप्लेंट करता येते. पहिल्यांदा सेक्शन 12 अंतर्गत करावी लागायची. आता तुम्हाला ती गोष्ट कलम ही जी आहे तुमची टाकून तिथे तुम्ही तक्रार करू शकता. आता ही जी तक्रार केल्यानंतर काय असावं आणि काय नसावं ते मी तुम्हाला सांगते. मी कलम, मला असं वाटतं 31 म्हटलं ते 35 आहे आणि कलम 35 अंतर्गत तक्रार करावी लागते. त्याच्यानंतर तुम्ही त्या तक्रारीमध्ये काय असावं हे मी थोडक्यात सांगते. त्या तक्रारीमध्ये तुमचं नाव, गाव, पत्ता, ईमेल आयडी, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर जो पत्ता द्याल त्याच्यात पिनकोड लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर विरुद्ध बाजू, मॅन्युफॅक्चरर म्हणजे एखादी जर का इलेक्ट्रॉनिक आयटम असेल किंवा दुसरी काही गोष्ट असेल तर त्याला तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आयटम, त्यांचा जो मॅन्युफॅक्चरर आहे किंवा जो कंपनी घेतलाय, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्यांना तुम्ही आणि जिथून तुम्ही सेवा घेतलेली आहे अशा व्यक्तींना विरुद्ध पक्ष म्हणून तुम्हाला पार्टी करावं लागतं. त्याच्यानंतर त्यांचे देखील तुम्हाला पोस्टल ऍड्रेस, ईमेल वगैरे तिथे नमूद करणं आवश्यक आहे. ही जी तक्रार आहे त्याच्यानंतर तुमचं हेडिंग येईल कलम 35 अंतर्गत ग्राहक संरक्षण कायदा, कलम 35 अंतर्गत तक्रार. त्याच्यानंतर तुमची एक सुरुवातीला काय काय झालं, तुम्ही कुठे राहता, त्याच्यानंतर तुम्ही कुठे वस्तू घेतली. आता वस्तू म्हणजे त्याची मी हे सांगते, म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू, नंतर तुम्ही एखादा फ्लॅट घेतला असेल किंवा अपार्टमेंट असेल, बिल्डरच्या अगेन्स्ट असेल किंवा वेगळी मेडिकल निग्लिजन्स असेल तर त्या तुमच्या कारणापर्यंत प्रवृत्ते तुमचे जे कंटेंट्स आहेत ते बदलत जातील. तर आता ते झाल्यानंतर तुम्हाला अडचणी कुठे आल्या, म्हणजे विरुद्ध पक्षाकडनं तुम्ही जर का त्यांची सेवा घेतली, त्या सेवेत जर का त्रुटी असेल तर ती तिथे नमूद करणं आवश्यक आहे. जर का सेवेत त्रुटी हा शब्द किंवा डेफिशियन्सी इन सर्व्हिसेस रेंडर बाय दी अपोजिट पार्टी हे जर का वाक्य नसेल तर तुम्हाला तुमच्या तक्रारीला थोडासा धोका असू शकतो. म्हणजेच काय, इन शॉर्ट तुम्ही हे जे आता सांगितलं ते सगळं नमूद करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर कॉज ऑफ ऍक्शन म्हणजे केव्हापासून तुम्हाला तक्रार झाली, त्याच्या कोर्टात काय यावं लागलं, म्हणजे कोर्ट म्हणजे जिल्हा आयोग, राज्य आयोग राज्य आयोग केस परतते. त्याच्यानंतर तुम्हाला डीडी लावणं आवश्यक आहे, 3 प्रतीमध्ये केस दाखल देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही विरुद्ध पक्षांना पण प्रती द्यायचं. परंतु हा झाला फिजिकल फायलिंगच्या नुसार. या नवीन ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये ऑनलाईन फायलिंग पॉसिबल आहे. ही देखील त्याची जी वेबसाईट लॉन्च झालेली आहे. ऑनलाईन जर का फायलिंग केलं तर तुम्हाला या सगळ्याच्या सॉफ्ट कॉपीज PDF मध्ये, म्हणजे तुम्हाला ऍफिडेव्हिट वगैरे सगळे स्कॅन करून तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे एक एक तुम्हाला फाईल सेपरेट लावून ती एक पूर्ण PDF फाईल तक्रारीची पाठवावी लागते. त्याचा ईमेल ID आहे, तो ई दाखील मध्ये तुम्हाला किंवा सर्च केलं तुम्हाला लक्षात येईल.
त्याच्यानंतर ती जो ईमेलच्या ज्या कॉपीज आहेत त्या तुम्हाला विरुद्ध पक्षांच्या ईमेलवरती फॉरवर्ड कराव्या लागतात. आणि महत्वाचं म्हणजे जर का तुम्हाला फिजिकल फायलिंग करायचं नसेल, कारण हा जो कायदा पारित झाला तो कोरोना काळात पारित झाला, जेव्हा कोर्ट चालू नव्हते. त्याच्यात हा एक आपल्याला एक अमूल्य ठेवा प्राप्त करून दिलेला आहे की आपण ऑनलाईन फायलिंग करू शकतो. आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे म्हणजे पूर्ण कॉम्प्युटराईज आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या याच्यामध्ये जो आपल्याला माहिती करून घेतल्या त्याचा पुरेपूर उपयोग या कायद्यात करून घेतलाय. म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुम्ही तुमची केस मांडू शकता. पण काही काही ठिकाणी फिजिकल म्हणजे ऑनलाईन फायलिंग जर केलं असेल तरी काही कॉपीज देणं आवश्यक आहे. तर हा झाला सगळा मुद्दा, केस कशी दाखल करायची म्हणजे केसमध्ये काय असावं. आणि तुम्हाला जर का पावती तुम्ही लावलेली नसेल तर तुमची केस खारिज होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला एक महत्वाचं सांगते की काय होत होतं अलीकडे की अननेसेसरीली उगीच फायलिंग करायचंय, हॅरॅस करायचंय, विरुद्ध पक्षाला काही कॉम्पन्सेशन घ्यायचंय. त्याच्यामुळे हे जे फायलिंग होत होतं तर जर का एखाद्या तक्रारकर्त्यांनी चुकीचं किंवा खोटी तक्रार दाखल केली तर माननीय जिल्हा आयोग, राज्य आयोग या राष्ट्रीय आयोग तुम्हाला फाईन करू शकतो, म्हणजे दंड ठोठावू शकतो आणि तुमची केस खारिज होऊन त्याच्यावरती शिक्षा पास करू शकतात. आता ही जी तक्रार तुमची बनली, पूर्ण कागदपत्र लावले, सत्यापन केलं, ऍफिडेव्हिट केलं, नंतर पोटफी लावली, जे काय तुमचं मूल्यांकन असेल त्याप्रमाणे, त्याच्यानंतर जर का तुम्ही केस दाखल केली तर जर का 21 दिवसाच्या आत म्हणजे मंचात आयोगाकडे केस दाखल केल्यानंतर 21 दिवसाच्या आत जर का ती तक्रार नोटीस निघाली नाही म्हणजे माननीय, कारण की पेंडन्सीच्या मुळे खूप महिना 2-2 महिने केसेस प्रलंबित राहतात, परंतु 21 दिवसाच्या आत जर का केसेस नोटीस निघाली नाही ती ऍडमिट झाली असं समजण्यात येतं. आता त्याच्यानंतर तुम्हाला कॉपीज द्याव्या लागतात, नोटीस द्यावी लागते. त्याच्यानंतर विरुद्ध पक्ष हजर झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत अधिक 15 दिवस म्हणजे 45 दिवसाच्या आत त्यांना उत्तर दाखल लागतं, प्रतिउत्तर जे आहे ते दाखल करावं लागतं. ते प्रतिउत्तर जर का केलं त्यानंतर तुम्हाला काही तुमचे मुद्दे मांडायचे असतील तर रिजॉइंडर म्हणतो आपण, ते दाखल करावं लागतं. त्याच्यानंतर तुमचा लेखी युक्तिवाद आणि नंतर तोंडी युक्तिवाद आणि निकाल. ही जी प्रोसिजर होती ही म्हणजे फिजिकल फायलिंग प्रमाणे आहे. परंतु हे करत असताना जर का तुम्हाला वाटलं की आमची ही जी केस आहे मध्यस्थामार्फत सोडवावी. आता मध्यस्थ म्हणजे काय? मध्यस्थ म्हणजे मेडिएटर. जेव्हा आता माननीय उच्च न्यायालय मध्ये किंवा सुप्रीम कोर्ट पासून खालच्या कोर्ट पर्यंत मेडिएटरची ही जी आहे मध्यस्थाची संकल्पना ती पूर्णपणे अस्तित्वात आलेली आहे. आजपर्यंत जुन्या कायद्यानुसार ही मध्यस्थाची संकल्पना कार्यान्वित झालेली नव्हती, परंतु 2019च्या कायद्यान्वये मध्यस्थाची संकल्पना आलेली आहे. तुम्ही तुमची केस कोणत्याही स्टेजला असली तरी तुम्ही मध्यस्थाकडे पाठवू शकता. आता मध्यस्थ म्हणजे काय हे मला आता ओघाने सांगते मी की मध्यस्थ म्हणजे काय. मध्यस्थ म्हणजे त्यांचे रूल्स आणि नोटिफिकेशन निघालेलं आहे. ते मध्यस्थ कसा असावा, मध्यस्थ कोण कोण होऊ शकतं, म्हणजे ग्राहक संघटनेमध्ये काम करणारे असतील तर त्याचे कार्यकर्ते देखील मध्यस्थ होऊ शकतात. जर का तुम्ही एक सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक दायित्व या प्रेरणेने विचारधारेने जर का काम करत असाल तर तुम्ही देखील मध्यस्थ म्हणून जाऊ शकता. आता मध्यस्थचा हा विषय थोडासा मी नंतर विशद करते. आता हे जे मध्यस्थांचं जे पॅनल आहे ते माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आणि जे प्रिन्सिपल बेंच असतं राज्य आयोगाचं
त्याच्यामुळे आपलं म्हणजे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जे काही केस असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्या मध्यस्थ तिथे पॅनेल तयार करतात. आता मध्यस्थच्या पॅनेलमध्ये तुम्ही त्याच्यात पण खूप नियम आहेत. पण तेव्हा जर का केस तुम्ही दाखल केली तर तुम्हाला दोन्ही म्हणजे तक्रारकर्ता आणि विरुद्ध बाजू या दोघांच्या कन्सेंटनीच तुम्ही मध्यस्थाकडे जाऊ शकता. म्हणजे मध्यंतरी काय व्हायचं की केस दाखल केली, स्टे झाला तर मध्यस्थाकडे पाठवायचं की टू प्रोलॉंग दी मॅटर, म्हणजे जी पेंडन्सी आहे ती ऑटोमॅटिकली वाढवायची. या संकल्पनेला छेद देत त्यांनी दोन्ही पार्टीची कन्सेंट देणं आवश्यक आहे आणि त्यांना रिपोर्ट एक 8 दिवसाच्या आत देणं आवश्यक आहे. आता बघा, तेव्हा दोन्ही बाजूंचं मत जे काय आहे ते घेणं आवश्यक. दोन्ही बाजूंच्या संमतीने मेडिएटर जो आहे पॅनेल मधला, त्या पॅनेलचं नाव तुम्हाला, मेडिएटरचं नाव देखील तुम्हाला सुचवावं लागतं आणि नंतर माननीय आयोग आदेश पारित करून त्यांच्याकडे गेली तर दोघांची चर्चा होते. दोन्ही पक्षांची चर्चा झाल्यानंतर मध्यस्थ हा आपलं सेटलमेंट डीड करतो. आता याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे बघा, जर का तुमची आता एखादी वस्तूची आहे किंवा विम्याची आहे किंवा एखादा बँकिंगचं आहे, तर काही मध्ये तुमच्या पार्टली म्हणजे पार्शली सेटलमेंट डीड झालेलं असेल. पार्शली सेटलमेंट डीड म्हणजे काय, काहीच तुमचे मुद्दे जे आहेत ते दोन्ही पक्षांना मान्य असतील, मंजूर झालेले असतील. तर मग बाकीचे मुद्दे काय करायचं, त्या मुद्द्यांना कुठे तुम्ही दाद मागायची. तर मध्यस्थ आपल्या रिपोर्टमध्ये लिहिल की या बिंदूंवरती किंवा या मुद्द्यांवरती ही तक्रार सुटलेली आहे किंवा त्यांच्या याच्यामध्ये कुठेही भांडण नाहीये, वाद नाहीये. परंतु जे तक्रारीमधले बाकीचे मुद्दे आहेत ते माननीय आयोग ठरवेल आणि त्याप्रमाणे आपलं जे सेटल समझोता पत्र आहे तो मध्यस्थ आपला तिथे माननीय आयोगाकडे देईल. आता याच्यात एक महत्वाचा मुद्दा बघा, जेव्हा एखादं समझोता पत्र किंवा सेटलमेंट डीड जेव्हा तुम्ही सही करता ते तुम्ही वाचूनच केलेलं असतं. ते सही केल्यानंतर जर का आयोगाकडे गेलं तर तो आदेश पारित होतो. परंतु काही बिंदूंवरती तुमचं मतभेद झाले असतील आणि ते आयोगाकडे करायचे असतील तर तुम्हाला जी अपील करायचंय ते फक्त त्या माननीय आयोगाने जर का जे मुद्दे निकाली काढल्यात त्याच्यावरच करू शकता. म्हणजेच काय, थोडक्यात मध्यस्थांनी च्या समोर जो समझोता पत्र केलेला आहे ते चॅलेंज होऊ शकत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. देर इज नो अपील अगेन्स्ट द मेडिएटर्स रिपोर्ट. हा जो महत्वाचा मुद्दा आहे तो लक्षात ठेवा. असं तुम्ही म्हणू शकत नाही की मला विश्वासात घेतलं नाही, माझ्यावरती प्रेशर आलं किंवा हे मला मुद्दे माहिती नव्हते, धाकदपट केला, असं तुम्ही मुद्दे घेऊ शकणार नाही. तर हा जो आपल्याला एक ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये एक मोठं अस्त्र दिलंय आणि शस्त्र पण आहे, ते त्याचा उपयोग आपण पुरेपूर घेऊया. यानंतर जर का तुमची मध्यस्थातर्फे जर केस डिस्पोज होईल, परंतु जर का तुमचं डिस्पोज ऑफ झाली नाही आणि अपील निकाल लागला, निकाल पर्यंत जर का आली केस, निकाल कसा पारित करावा म्हणजे आदेशामध्ये कोणकोणचे मुद्दे आहेत ते काय काय करूया ते बघूया. पण तत्पूर्वी मी एक तुम्हाला सांगते की जर का एखाद्या युक्तिवादामध्ये जर का तक्रारकर्ता गैरहजर असेल तर आधीच्या कायद्यान्वये ती जी केस आहे ती डिसमिस इन डिफॉल्ट म्हणजे तक्रारकर्ता गैरहजर आहे त्या कारणाने खारिज व्हायची. आणि आधीच्या कायद्यामध्ये तुम्हाला ती खारिज झालेली डिसमिस इन डिफॉल्ट झालेली केस रिस्टोर म्हणजे पूर्ववत आणू शकत नव्हते. परंतु मित्रांनो, या नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 अन्वये जर का एखादी तक्रारकर्ता गैरहजर राहिला सतत तर माननीय आयोग ही केस ऑन मेरिट म्हणजे
त्याच्यातले सगळे मुद्द्यांचं चिंतन करून मनन करून तुम्ही कायदेशीर ते जी केस आहे निकाली काढू शकता. आता ही जी केस दाखल पासून तर निवाडा होईपर्यंत हे 3 महिन्यात तुम्हाला ते करणं आवश्यक आहे. परंतु होतं काय की आयोगाकडे आता पेंडन्सी इतकी वाढलेली आहे, तर माझं असं व्यक्तिगत मत आहे, जर का तुम्ही मध्यस्थामार्फत किंवा आपसी तडजोड केली तर तुमची केस ही लवकरात लवकर तुमचा केसचा निपटारा होईल. आता बघा, ही केस दाखल करतेवेळी एखादं बी बियाणं आहे किंवा एखाद्या वस्तू न म्हणता एखादं शेतकऱ्याची बी बियाणाचं जर का केस आहे, त्याचं उपज चांगलं नाहीये किंवा एखादी मशीन आहे त्याचा टेस्टिंग रिपोर्ट करायचा आहे किंवा काही हे करायचं आहे, लॅब मधनं प्रयोगशाळेमधनं रिपोर्ट मागवणं आवश्यक आहे. तर इथे तुम्हाला प्रयोगशाळेचा जो रिपोर्ट मागवावा लागतो त्याच्यासाठी एक लॅब, त्याचं पण एक पॅनेल असतं किंवा तुम्ही सांगू शकता, या सरकारी जी प्रयोगशाळा असतात ते तुम्ही जाऊ शकता आणि अर्ज करून जी आहेत सॅम्पल ते तुम्हाला तिथे द्यावं लागतं आणि त्याची जी लागणारी खर्च आहे तो खर्च तुम्हाला तिथे देणं आवश्यक आहे. प्रयोगशाळेनंतर जर का प्रयोगशाळेने रिपोर्ट दिला तर तो डायरेक्टली रिपोर्ट माननीय आयोगाकडे जातो. त्याच्यानंतर तो जो रिपोर्ट आहे, पूर्ण रिपोर्ट झाल्यानंतर तो जर का रिपोर्ट तुम्हाला पसंत नसेल, म्हणजे तुम्हाला वाटेल की हा रिपोर्ट बरोबर नाहीये, तर तुम्हाला त्याचं ऑब्जेक्शन घ्यावं लागतं. जे ऑब्जेक्शन म्हणजे मुद्दा घ्यावा लागतो की हे आम्हाला रिपोर्ट मंजूर नाहीये आणि माननीय आयोगाला त्याच्यावरती आदेश देणं आवश्यक आहे. आता त्याच्यानंतर मग ती केस निकाली लागते. आता हे जर का दुसरी मी बियाणाचं सांगितलं त्याच्यापुरती मर्यादित आहे, बाकीच्या केसेसना हे ऍप्लिकेबल नाहीये. आता एक महत्वाचा अजून दुसरा मुद्दा, जर का आता आपल्याला काही अंतरिम आदेश पाहिजे असतील, माननीय आयोगाकडनं अंतरिम आदेश पाहिजे असतील, तर आपल्याला त्याचा अर्ज करणं आवश्यक आहे. त्या अर्जात तुम्हाला अंतरिम आदेश काय पाहिजे, म्हणजे प्रार्थनेमध्ये काय पाहिजे, तुमच्या पूर्ण अर्जात काय पाहिजे ते तुम्हाला नमूद करणं आवश्यक आहे. जर का तुम्ही नमूदच केलेलं नसेल तर तुमचा अर्ज नामंजूर देखील होऊ शकतो. आता आपण बोलूया निकाल. आता आपली ह्या सगळ्या स्टेप्स झाल्यात, तुम्ही सगळे दाखल केले, 21 दिवसाच्या आत तुमची केस जर का नाही बोर्डावरती आली तर ऍडमिट पण झाली आणि हे सगळं मध्यस्थ वगैरे फेल ठरलं किंवा मध्यस्थाकडे तुमची केस निकाली नाही लागली तर तुमचा आदेशापर्यंत युक्तिवादानंतर आदेश झाला. आता आदेशात काय असावं हे बघूया. नवीन ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत किंवा आशय कायद्याच्या अंतर्गत ही जी नियमावली दिली आहे, मी ज्या स्टेप्स सांगितल्यात या स्टेप्स नमूद झाल्यात की नाही, त्यांना चान्स ऑपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग दिलेली आहे की नाही, तक्रारकर्त्याला आपलं मत मांडण्याची संधी दिली आहे की नाही, त्याच्यानंतर कोणकोणते मुद्दे तुम्हाला त्याच्यात पाहिजे आहेत, तुम्ही तक्रार केल्यानंतर विरुद्ध पक्षाचे वस्तूमध्ये काही त्रुटी आहेत, त्या त्रुटी कोणत्या, त्या त्रुटींवरती काही प्रावधान आहेत का, म्हणजे दुरुस्त केलं का त्यांनी किंवा काय स्टेप्स घेतल्या. नाही तर काय होतं बघा, एखादी तक्रार केल्यानंतर ती तक्रार खारिज पण होऊ शकते. असं नाही की प्रत्येक तक्रारी अलाउड होतात, कारण it differs from case to case. What is the gravity of the case is to be taken into consideration. किंवा काय फॅक्ट्स आहेत किंवा काय तुम्ही पुरावे लावलेले आहेत ते बघावं लागतं. आता बघा, मेडिकल निग्लिजन्सची केस असेल तर तुम्ही उगीच डॉक्टरांच्या विरुद्ध तक्रार नाही करू शकत. तुमच्याजवळ पुरावे आहेत का, पुरावे नसले किंवा तुम्ही एव्हिडन्स ऑन ऍफिडेव्हिट तिथे प्रोव्हिजन आहे, एव्हिडन्स क्रॉस प्रोव्हिजन आहे, रिपोर्ट्स द्यावी लागतात. आता हे सगळ्या ज्या मुद्दे आहेत
हे कायदेशीर मुद्दे तुम्हाला तिथे निकालामध्ये सगळे मांडावे लागतात, कारणमीमांसा द्यावी लागते. आणि जर का माननीय आयोगाने हे जे नियम दिले आहेत नियमावलीचा किंवा कायद्याच्या कक्षेत न येता जर का तुम्हाला हे दिलेलं नसेल तर तुम्हाला त्या मुद्द्यावरती ऍज दी प्रोव्हिजन्स ऑफ दीज सेक्शन्स की प्रोव्हिजन्स फॉलो नाही केलेत म्हणून तुम्हाला अपील करावं लागतं वरच्या आयोगाकडे. आता बघा आपण वळूया, हे मी पूर्ण तक्रार कशी करावी, कोणी तक्रार करावी, कुठे तक्रार होते हे तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलंय. ऑनलाईन तक्रारची पण तुम्हाला सांगितलंय. या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन करू शकता. आणि त्याच्यानंतर मध्यस्थ म्हणजे काय सांगते, त्याच्यानंतर एखादी ऑर्डर एका माननीय आयोगाने जर का आदेश पारित केला परंतु त्याच्यावरती रिव्ह्यूची प्रोव्हिजन नव्हती. म्हणजे रिव्ह्यू म्हणजे काय, एखाद्या आदेशामध्ये जर का काही चूक असेल किंवा काहीतरी वाटलं की हे चुकीचं आहे, टायपोग्राफिकल मिस्टेक आहे, तर आधीच्या कायद्यामुळे तुम्हाला पॉवर ऑफ रिव्ह्यू इज नॉट गिवन, म्हणजे नॉट वेस्टेड. कुठे तुम्हाला चॅलेंज करावं लागायचं. परंतु या नवीन कायद्यामुळे आपल्याला आयोगाला म्हणजे जिल्हा आयोगाला देखील पॉवर ऑफ रिव्ह्यूची पुनर्विलोकन म्हणतो मराठी अधिकार दिलेले आहेत. आता हे झालं तक्रारीचं. या तक्रारीमध्ये एक मला मुद्दा महत्वानी सांगू शकतो, ग्राहकांचे हक्क दिलेले आहेत. या नवीन कायद्यांमुळे ग्राहकांचे जर का हक्कांना बाधित झाली किंवा एखादी ऍडव्हर्टाइजमेंट, आता मी तो मुद्दा पार्ट 2 मध्ये आहे, म्हणजे चॅप्टर 2 मध्ये तुम्हाला ते सगळं आणि 3 मध्ये तुम्हाला सगळं CCPA मध्ये काय आहे, म्हणजे केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती ते फॉल्स ऍडव्हर्टाइजमेंट किंवा मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट साठी एक पूर्ण कमिशन म्हणजे प्राधिकरण तयार केलेली एक सेपरेट अथॉरिटी आहे. पण मित्रांनो, त्या कलम सेक्शन 10 वेगळं आहे ते, परंतु तुम्ही या तक्रारीमध्ये देखील जिल्हा आयोगाकडे मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंटच्या अंतर्गत तुम्हाला तक्रार करता येते. आता तक्रार करता येते म्हणजे जर का तुमचे ग्राहकांचे हक्क अबाधित झाले आहेत, त्या हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे, तर त्या हक्कांचं उल्लंघन झालं असेल किंवा ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ही जर का चुकीची असेल तर तुम्ही त्या तिथे तक्रार करू शकता. म्हणजे ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन कशात दिलेलं आहे, सेक्शन 2G मध्ये दिलेलं आहे, 9 मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर अनुचित व्यापार प्रथा हे तुम्हाला कलम 247 अंतर्गत दिलेलं आहे. आणि तसंच खोट्या आणि भ्रामक जाहिराती ज्यामुळे तुमच्या ग्राहकांच्या हितात किंवा ग्राहक वर्गात ऍज ए क्लास म्हणून त्याची जर का अंमलबजावणी होत नसेल तर तुम्हाला चॅप्टर 3 प्रमाणे सेक्शन 10 म्हणजे 10 अंतर्गत तुम्हाला तक्रारी करता येते. परंतु जिल्हा आयोगाला मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट्स मध्ये तुम्ही दाद मागू शकता. आता तुमच्या मनात प्रश्न आलाय सर की व्हॉट इज मेंट बाय मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट, भ्रामक जाहिराती म्हणजे काय किंवा भ्रामक जाहिरातीचे मापदंड कोणते. मित्रांनो, आता आपण बघतोय की एखादा क्रीमची जाहिरात आहे, आता हिवाळा चालू झाला आहे किंवा एखादा व्यक्ती हे क्रीम लावल्याने गोरं होईल असं सांगताय. आता ही क्रीम कोणी लावणार आहे किंवा ऍडव्हर्टाइजमेंट कोण करणार आहे, तो नॅचरली एखादा मोठा प्रतिष्ठित व्यक्ती असतो. किंवा एखादं बोर्नव्हिटाची जाहिरात घ्या किंवा इम्युनिटी बुस्टरची जाहिरात घ्या. कोरोना काळामध्ये खूप मोठं एक फॅड आलेलं आहे की इम्युनिटी बुस्टर, दिस इम्युनिटी बुस्टर म्हणून तुम्ही वापरू शकता. किंवा एखाद्या लहान मुलांची जाहिरात का किंवा हे एखाद्याने उंच होऊ शकतो. आता खरं सांगा, कोणत्याही गोष्टी खाऊन तो उंच होणार आहे का? जर का त्यांनी एक्सरसाइज केलाच नाही, व्यायाम केलाच नाही तर होणार का? नाही. परंतु ते जे आपलं
भ्रामक कल्पना किंवा भ्रामक ते विश्व आहे आपलं, कल्पना विश्व, आणि त्या भावनेच्या भरात आपण वाहून जातो आणि एखादी ती स्कीम म्हणा, एखादी गोष्ट म्हणा, किंवा एखादं अपार्टमेंट आहे त्याचं लोकेशन आपण कागदपत्र न पाहता, हे आम्रपाली म्हणजे मोठमोठे उदाहरण आहेत. म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सनचे जिथे आपण बेबी प्रॉडक्ट्स वापरतो, हे मी नाही सांगत, एक कायदा आहे, केस लॉज झालेले आहेत, त्याच्यामध्ये काय वापरतात, त्यांच्या लहान मुलांना ती ऍलर्जी होते किंवा एखादं पावडर आहे ते देखील घातक आहे, त्याच्यात केमिकल्स असतात. ते अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ते जो व्यक्ती त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करतोय, म्हणजे त्याची लोकांना सांगतोय किंवा त्यांचं प्रोडक्शन वाढवतोय, मार्केटिंग करतोय, तर या कायद्याअंतर्गत या व्यक्तीच्या विरुद्ध देखील तुम्हाला दाद मागता येते. एखादा आता गाडीचं उदाहरण बघा, आता मागे अमिताभ बच्चनची कोणती तरी एक जाहिरात होती, त्यात मायलेजचा मुद्दा आलेला होता. तर तुम्ही सांगा, मायलेजचे मुद्दे किंवा हे तुम्ही आपण टेक्नोसेव्ही नाही, म्हणजे सॉरी, आपण ती त्या मेकॅनिझम मध्ये किंवा त्या वस्तूंची काय काय इन्ग्रेडियंट्स हवे किंवा कोणते हे पाहिजेत ते आपल्याला माहित नाहीये. परंतु एवढं तर कळतं की ही जाहिरात चुकीची आहे, ती घातक आहे, ती उगीच ग्राहकाच्या हितास बाधा पोचणारी आहे किंवा जीवितास बाधा पोचणारी आहे. तर अशा तुम्ही जाहिरातींच्या आणि प्रॉडक्टच्या विरुद्ध तक्रार मागू शकता. आता या कायद्यामुळे ते प्रोडक्शन बंद करण्याचे प्रावधान प्राप्त झालेले आहेत. ते तुम्हाला जी कायदा आहे त्याचा भाग 3 म्हणजे चॅप्टर 3 मध्ये तुम्हाला हे सगळे मिळतील. यामध्ये हे दिल्लीला, या भ्रामक जाहिरातीच्या याच्यामध्ये दिल्लीला हेड ऑफिस आहे. परंतु मित्रांनो, असं नाही की फक्त सगळ्यांनी दिल्लीला जावं. तर आपलं जे ठिकाण आहे, राहती जागा आहे, जिथे आपण वास्तव्य करतोय, तिथे जर का एखादी आपला म्हणजे कलेक्टर आहे, त्या कलेक्टरला पॉवर्स दिलेले आहेत. आता एक ही म्हणजे हा भाग जरी मी सांगितलं, कलेक्टरला प्रावधान दिलंय, त्याच्यात तुम्हाला तक्रारीमध्ये हे सगळं टाकावं लागेल. आणि जर का जसं लाईक PIL, आपण PIL म्हणजे कसं असतं की हे क्रीम एकटीला खराब होणार नाहीये, बाकीच्या लोकांना देखील खराब होणार आहे. तर एक प्रातिनिधिक स्वरूपात जर का याचे क्लास, ग्राहक वर्ग म्हणजे क्लास म्हणून तुम्ही जर का ती तक्रार दाखल केली, तर त्यांना जी अथॉरिटी आहे त्यांना ते प्रॉडक्ट बंद करण्याचे अधिकार दिलेले, त्याच्यावरती दंड ठोकण्याचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही सेक्शन 17 खाली जर का लेखी तक्रार दिली किंवा इलेक्ट्रॉनिक मोड मध्ये जर का डिस्ट्रिक्ट कलेक्टरला किंवा मध्ये जर का, किंवा सेंट्रल अथॉरिटी म्हणजे दिल्ली, कारण की सगळ्याच केसेस दिल्लीला प्रत्येक व्यक्तीला येणं शक्य नाहीये, तर तुम्ही त्या त्या ठिकाणी आपल्या कलेक्टरला ज्यांना अधिकार दिलेले आहे या भ्रामक जाहिरातीच्या किंवा CCPA अंतर्गत, त्यांच्याकडे तुम्हाला लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक मोड मध्ये तक्रार करणं आवश्यक आहे. त्या तक्रारीमध्ये तिथे एन्क्वायरी होती, इन्व्हेस्टिगेशन होतं. इन्व्हेस्टिगेशन मध्ये पॉवर्स आहेत. आता मित्रांनो, सर्च आहेत ते IPC आणि म्हणजे फौजदारी कायदा अंतर्गत येतात. तर त्याचे देखील अधिकार CCPA ला म्हणजे चॅप्टर 3 सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी, CCPA म्हणजे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण, यांच्या या अथॉरिटीला दिलेले आहेत. तिथे अपॉइंटमेंट झाले आहेत. माननीय खरे मॅडम तिथे कार्यान्वित आहे. त्याचं ऑनलाईन तुम्ही बघू शकतात. ते त्यांनी मॅन्डेटरी पूर्ण कमिशन वगैरे कार्यान्वित झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ही जी या जो आहे ठोठावण्याला किंवा ती कंपनी बंद पडण्याचे पण इतके मोठे व्यापक स्वरूपात अधिकार प्राप्त झालेले आहेत.
आता जर का यांना दंड तो 10 लाख ते 50 लाख पर्यंत गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला तो दंड 50 लाख पर्यंत त्या कंपनीला तुटवू शकतो. ऑफेन्सेस आहेत आणि पनिशमेंट हे सेक्शन 88 टू 93 मध्ये दिलेले आहेत. तर आता मित्रांनो, जेव्हा आता एखादी व्यक्ती आता दंड द्यायचा, एखादा मी मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे सीसीपीए सांगते. सीसी म्हणजे ग्राहक संरक्षण प्राधिकरण म्हणतात. जर ती एखादी अधिकार दिलेले नॉन कम्प्लायन्स केलेले आहेत, म्हणजे आदेश पारित झालाय आणि त्याची पूर्तता झालेली नाहीये, तर तुम्हाला त्याच्यात 50 लाख 20 पर्यंत फाईन आहे. जर का एक्झिक्युशन मध्ये असेल 6 महिने ते 20 लाख पर्यंत दिलेले आहेत. पनिशमेंट 2 वर्षाची दिलेली आहे. त्याच्यानंतर फॉर एव्हरी सबसिक्वेंट जर का त्यांची गुन्हा घडला तर त्यांचं लायसन्स देखील सस्पेंड आणि नंतर मग कॅन्सल करण्याचे प्रावधान दिलेले आहे. आता बघा, तुमची एखादी जी जाहिरात ग्रीव्हियस हर्ट्सच्या अंतर्गत येत असेल, म्हणजे एखादं 5 वर्ष म्हणजे आता पहिल्यांदा 5 इयर्स दिलेले होते आणि 3 लाख. त्याच्यानंतर जर का डेथ झाला तर लाईफ इम्प्रिझनमेंट आणि 10 लाख इतकं व्यापक स्वरूपाच्या अधिकार सीसीपीएला दिलेले आहेत. म्हणजे मी इन शॉर्ट तुम्हाला क्रक्स ऑफ द मॅटर सांगते. पहिल्यांदा आपण तक्रार बघितली, आता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण बघितलं. त्याच्यात काही फक्त मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर तुम्ही जिल्हा आयोगाकडे जाऊ शकता, किंवा तुमचं जे मूल्यांकन असेल ते, किंवा ग्राहक एखादा संघटना प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही तक्रार करू शकता, किंवा कमिशनरकडे जे म्हटलं मी तशी मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंटच्या अंतर्गत तक्रार करू शकता. आणि त्यांना डेथ पर्यंत असेल तर 10 लाखापर्यंत, नाही तर पूर्ण कॉग्निझिबल आणि जे म्हणजे तुम्हाला मी म्हटलं ते कलम 90-91 पर्यंत म्हणजे हे आहेत. आणि जर का याच्या अगेन्स्ट मध्ये तुम्हाला जर का जायचं असेल तर तुम्हाला राष्ट्रीय आयोगाकडे याच्यामध्ये अपील द्यावी लागते. तर आता मित्रांनो, आपण चॅप्टर 3 पर्यंत आलोय. म्हणजे चौथा जो चॅप्टर 4 चा होता कलम तक्रारीचा, मी तुम्हाला आधीच कव्हर केलाय. आता एक राज्य आयोगाचं थोडस मी अपील आणि राष्ट्रीय, आपल्या जवळ वेळ कमी आहे त्यामुळे पूर्ण मुद्दे मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यात जर का आपण आता ही जी तक्रार सीसीपीएचा बघितला आपण, तो निकाल झाला, तर तो राज्य आयोगाकडे जर का तुम्हाला अपील करायचं असेल तर जो जिल्हा आयोगाने अपील आदेश दिलेला आहे त्याचे 50% रक्कम, पहिल्यांदा 25,000 होतं, आता 50% रक्कम तुम्हाला भरावी लागते अपील फाईल करण्याच्या आधी. आणि 45 दिवसाचा त्यांनी लिमिटेशन दिलेलं आहे. तुम्ही 45 दिवसाच्या आत अपील करू शकता. जर का काही असेल तर विलंब अर्ज करण्याचे दिलेले आहेत. याच्यात अजून एक सांगायचं राहिलं, एक सेटिंग असाइड एक्स पार्टी ऑर्डर, म्हणजे पॉवर ऑफ रिव्ह्यूचं जे म्हटलं ना, तसंच सेटिंग असाइडचे पण प्रावधान आहेत. ट्रान्सफर करण्याचे पण आपल्याला दिलेले असतील काही गोष्टी, तर ते सगळे आपल्याला मुद्दे याच्यात आलेले आहेत. क्षमा असावी, थोडस नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मी थोडे बाहेर हे झाले होते. तर आपण बघत होता आतापर्यंत की ही जे मुद्दे आहेत सीसीपीएचे, राज्य आयोगाचे अपीलचे, पण तुम्हाला ती आदेशाची कॉपी लावून
तुम्हाला मी जसं आधी तक्रारीचं सांगितलं ना, ते तसंच मुद्दे तुम्हाला राज्य आयोगामध्ये अपीलमध्ये करता येतात. आता राष्ट्रीय आयोगाचा जो मुद्दा आहे त्याच्यात त्या राष्ट्रीय आयोगामध्ये तुम्ही स्टेट कमिशनची ऑर्डर आदेश चॅलेंज करू शकता. याच्यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सेकंड अपीलची प्रोव्हिजन दिलेली आहे. जे रिव्हिजन पहिले होतं, आता तुम्हाला सेकंड अपीलची ओनली ऑन द क्वेश्चन ऑफ लॉ, म्हणजे जे कायदेशीर बाबी आहेत, जसं सेकंड अपील हायकोर्टमध्ये होतं तो भाग वेगळा, परंतु सेकंड अपीलची प्रोव्हिजन ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये नव्हती. तर या कायद्यान्वये तुम्हाला सेकंड अपीलची प्रोव्हिजन दिलेली आहे, रिव्हिजनची आहेच आहे. त्यात एक महत्वाचा मुद्दा आहे, आपण एक्सपर्ट्स ओपिनियन मागवू शकतो. व्हॉट इज मेंट बाय एक्सपर्ट्स ओपिनियन? म्हणजे प्रत्येकच व्यक्ती प्रत्येक विषयामध्ये तज्ञ असू शकत नाही, आणि त्यामुळे जर का एखादा शेतकरी विषयात तज्ञ असेल, एखादा मेडिकलच्या याच्यात तज्ञ असेल, किंवा एखादा बँकिंग किंवा इन्शुरन्स मधला असेल, किंवा एक एन्व्हायरमेंट मध्ये किंवा बाकीच्या याच्यातला असेल, तर तो तज्ञ म्हणून बोलवण्याचा मुभा म्हणजे अधिकार राष्ट्रीय आयोगाला दिलेले आहेत. ते एक्सपर्ट्स ओपिनियनच्या द्वारे माननीय आयोग केस निकाली काढू शकतो. तुम्हाला हे जे सांगतेय त्याच्यात अर्थातच हे एखाद्या व्यक्तीचं स्किल आहे, मी वकिलाचं नाही म्हणत आहे. कारण की संपूर्ण ग्राहक संरक्षण कायदा जरी मी वकील असली तरी इथे वकिलाची आवश्यकता नाही. यू कॅन अपियर इन पर्सनल कपॅसिटी, परंतु फक्त वेळ जेव्हा येते ती एक्झिक्युशनच्या वेळेस मला व्यक्तिगत मत आहे की तिथे तुम्ही वकिलाची जर का मदत घेतली तर जास्त योग्य राहतो. म्हणून तुमचे जे अधिकारचं उल्लंघन झालेलं असेल किंवा त्याला जोपासलं गेलेलं नसेल तर तुम्हाला ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत दाद मागता येते. यात अजून एक महत्वाचा मुद्दा प्रॉडक्ट लायबिलिटी, म्हणजे एखादी गोष्ट वस्तू, त्याचं म्हणजे प्रॉडक्ट म्हणजे एखादी वस्तू, ती वस्तू करताना कारखानदार येतो, कारखानदार नंतर सेवा देणारा येतो, किंवा जिथे तुम्ही रिटेलर येतो, किंवा जिथनं तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर येतो. हे जी संकल्पना आहे हा पूर्ण खूप मोठा विषय आहे, म्हणजे मी अगदी त्या विषयाला ओझरता स्पर्श करतेय. ही जी प्रॉडक्ट लायबिलिटी हे जे आपलं मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे, परंतु त्याच्यासाठी जर का मला आयोजकांनी दिलं तर तो पूर्ण वेगळा विषय होईल. परंतु या प्रॉडक्ट लायबिलिटी मध्ये जर का काही ग्राहकांच्या हक्काला किंवा वस्तू किंवा एखादं जे उत्पादन जर का आहे त्या उत्पादनाला जे खोटं असेल, त्यांना म्हणजे मार्केटिंग ती बरोबर नसेल, त्याची शुद्धता नसेल, त्याचं स्टँडर्ड नाही दिले, जे मानक दिलेले आहेत ISI मार्क किंवा BIS चे जे आहेत वेगवेगळे, त्याचं जी सेवा चुकीची असेल, जी प्राइस ऑफ गुड्स जे वस्तूची किंमत किंवा प्रॉडक्ट किंवा ज्या सर्व्हिसेस ज्या आहेत याबाबत माहितीचा अधिकार किंवा व्यापारी प्रथेपासून आपल्याला संरक्षणाचा अधिकार प्राप्त झालेला आहे, हे ग्राहकांच्या अधिकारात दिलेलं आहे. परंतु या बाधा आपल्या ग्राहकांना बाधा होत असेल आणि जिथे अनुचित व्यापार प्रथा जर का असतील किंवा काही असतील किंवा ग्राहक जागृतीच्या विरोधात जर का आले तर तुम्ही पूर्ण त्याची ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत तुम्ही दाद मागू शकता. आता प्रॉडक्ट लायबिलिटीची जी मी तुम्हाला सांगते, त्या प्रॉडक्ट लायबिलिटीचं हे जे वस्तूचं प्रोडक्शन केलेलं आहे ते जर का अहितकारक असेल, ग्राहकांच्या इजा पोचवणार असेल किंवा काहीतरी खराब झालेली असेल, त्याचं जे मानक आहेत त्याच्या निर्माण झालेले नसतील तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरर, सर्व्हिस प्रोव्हायडर आणि त्यांची जी लायबिलिटी आहे, जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती तुम्ही त्याच्या विरुद्ध तुम्ही दाद मागू शकता. म्हणजे जे उत्पादकाचं दायित्व आहे
ते कलम 6 मध्ये असतं. त्याच्यात कलम 82 ते 87 पर्यंत प्रॉडक्ट लायबिलिटी दिलेले आहेत. जर का तुम्हाला त्या सेवेमध्ये उत्पादनाची जी दायित्व असेल, त्याची जी कारवाई केलेली असेल, त्याच्यात काय करावं लागेल, की मग त्या वस्तूमध्ये काही दोष आहे का, निर्मिती दोष आहे का, म्हणजे रचनेचा दोष आहे का, त्याच्यानंतर उत्पादन केलेलं असेल त्याचे जे नॉर्म्स दिलेले असतात, त्यांनी लिहिलेलं असतं हे इतकं इतकं पर्सेंटेज मध्ये, हे नाही, त्या नॉर्म्स प्रमाणे नसेल तर तुम्हाला हा जो दिलेली गोष्ट आहे ही त्याच्याकडे तुम्हाला दाद मागता येईल. आता उत्पादन व्यक्त जो उत्पादन केलेलं असतं त्यांनी आपल्या आश्वासनानुसार, जे देर इज अ कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट इज टोटली डिफरंट, बट इन दिस केस जर का उत्पादकांनी म्हटलेलं आहे की आम्ही मान्य केलंय ही जर का केलेली असेल तर तुम्हाला असं असं होईल, फलाना फलाना होईल, मग ती वॉरंटी गॅरंटी मध्ये ते येत नसेल तर तुम्ही त्याच्या पुढे दाद मागता येईल. किंवा एखाद्या उत्पादन निर्मात्यांनी आश्वासन किंवा देताना निष्काळजीपणा केली असेल, फसवेगिरी केलेली असेल, किंवा तुम्ही एक उत्पादन सेवा जो देतो त्याच्या दायित्व काहीतरी वेगळं सांगितलं नसेल, किंवा एखादी आता मला 100 रुपयाची वस्तूमध्ये आपल्याला तीच गुणनिर्देश किंवा चांगली वस्तू मिळत असेल, परंतु ती वस्तू आपल्याला त्या सर्व्हिस म्हणजे ज्या दुकानातून आपण घेतोय ती त्या दुकानदाराला सांगणं आवश्यक आहे. मित्रांनो, आधी हे आपल्याला खोटं वाटेल, परंतु एकच गोष्ट 2-4 कंपनीजच्या असतात, पण व्हॉट इज दी एक्झॅक्ट क्वालिटी, व्हॉट इज दी गुड क्वालिटी, आणि इट इज बेनिफिशियल फॉर दी कन्झ्युमर्स ॲट लार्ज. दिस aspect is to be informed by the that shopkeeper. आता जर का त्या दुकानदारांनी सांगितलं नाही तुम्हाला, तर तुम्हाला सूचना मिळाली नाही, म्हणजेच काय, इन्फॉर्मेशन मिळालेली नाही. इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, डेफिशियन्सी इन सर्व्हिस रेंडर बाय दॅट पर्सन. तर तुम्ही या अशा आशयाचं, आता जे सांगितलं ना तशा आशयाचं तुम्ही जर का बोललेत तर तुमची नक्कीच ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला तक्रार दाखल करता येऊ शकते. आता उत्पादन आणि विक्रेत्याचं जे रिलेशनशिप आहे, म्हणजे हा पूर्ण खूप मोठा विषय आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित हे विषय खूप वेगवेगळे विषय वाटत असतील, परंतु हे सांगणं आवश्यक आहे, कारण की उत्पादनाचं जर का दायित्व त्यांनी त्याच्यामध्ये काही चुका केलेल्या असतील, किंवा जीवितास हानी होत असेल, किंवा त्याचा दुरुपयोग केलेला असेल, किंवा ती गोष्ट एखादी जी कंपोनंट असेल त्या याच्यामधला इन्ग्रेडियंट्स असेल तो टाकला नसेल, त्याची जी क्वालिटी असेल ती खराब असेल, तर हे सगळे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला दाद मागणं सारखे आहेत. एखादं औषध आहे, आता आपल्याला औषध, आपण आता तो वेगळा विषय होईल, म्हणजे इथे भाष्य करत नाही, परंतु एकच औषध आहे, ते वेगवेगळ्या कंपनीजच्या मध्ये आपल्याला वेगवेगळ्या किमतीत मिळतं, त्याचे इन्ग्रेडियंट्स तेच आहेत. मग आपल्या मनात प्रश्न पडतो, जर का इन्ग्रेडियंट्स आहेत, कंपोनंट्स सारखे आहेत, फक्त कंपनी बदलल्यामुळे जर का त्या औषधांची किंमत वरती जर का काही होत असेल वेगळं, तर काय करावं. आता तुम्हाला त्या औषधात जर का मानकांबरोबर वापर गेलेलं नाहीये तर उत्पादन मूल्य जाहीर करा. आमचं अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा मूळ उद्देश तो आहेच की उत्पादन मूल्य तुम्ही जाहीर करणं आवश्यक आहे. तुम्ही प्रॉफिट किती घेता हा नंतरचा मुद्दा आहे, पण तुम्ही एखादी गोष्ट 100 रुपयाची असेल तर तुम्ही त्याचं मूल्य लिहा ना, की इतकं इतकं मॅन्युफॅक्चरिंग करताना आम्हाला इतका खर्च झालेला आहे, मग हे नंतरचे टॅक्सेस आहेत, आणि मग त्याची MRP ची किंमत आहे ती इतकी आहे. तर मित्रांनो, मला एक थोडस म्हणजे खेदानी, कारण की जागरूक ग्राहक पाहिजे, कारण जेव्हा आपण एखादी वस्तू घेतो त्याची पावती घेतो का, त्याचं वॉरंटी गॅरंटी घेतो का. आता मला ऐकण्यात आलेलं आहे की वॉरंटी आणि गॅरंटी देणार नाही ते ऑनलाईन शॉपिंग मध्ये. आता Amazon, आता याची पडताळता बघूया काय आहे, पण एक न्यूज
ऐकली मी, त्याच्यात हे आलेलं आहे. जर का आपण ऑनलाईन शॉपिंग, जेव्हा आपण टेक्नोसॅव्ही होतो आणि डिजिटलायझेशनच्या युगामध्ये जेव्हा सगळं आपलं व्यवहार एखाद्या 4 बंदिस्त खोलीमध्ये पूर्ण तुम्ही जग विकत घेऊ शकता, जर का पैसे असेल अर्थात तरच, तर तुम्ही ते किती शाश्वत आहे, किती चांगलं आहे ते बघणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, मी सगळ्या विषयांना थोडा थोडा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि मला इथे जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. परंतु आणि मला आपल्याला जर का काही प्रश्न असतील तर आपण विचारावेत. ते आपण प्रश्नोत्तर घेऊया. धन्यवाद. इथे एक माझ्या शब्दांना इथेच विराम देते. स्मिता, या ठिकाणी एक प्रश्न आहे. हा. पोफळी यांचा, ग्राहकाला सहज सोप्या पद्धतीने न्याय मिळवण्यात होणारा विलंब टाळण्याच्या दृष्टीने कायद्यात कुठल्या प्रभावी सुधारणा केल्या गेल्या याबद्दल माहिती द्यावी. बरं, ठीक आहे. हा चांगला प्रश्न आहे प्रसादजी. याच्यात एक्झिक्युशन प्रोसिडिंग जे आपलं पहिलं होतं, ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत जर का आपण एक्झिक्युशन करायचं तर कलम 25 आणि 27 खाली करावं लागायचं. परंतु या नवीन ग्राहक संरक्षण कायद्यान्वये जे एक्झिक्युशन प्रोसिडिंग्स जे दिलेले आहेत ते दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार आता आयोगाला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे काय, दिवाणी प्रक्रिया संहिता 1908, इट इज जस्ट लाईक अ डिक्री. म्हणजे देर इज अ डिफरन्स. म्हणजे आपण जर का आपण ग्राहक संरक्षण कायद्याचा विचार केला आणि दिवाणी न्यायालयाचा विचार केला तर हा जो आदेश आहे तो आपण डिक्री म्हणून करायचं नाही, परंतु त्या आदेशाची पूर्तता झालेली नाही म्हणून आपण जुन्या कायद्यामध्ये 25 आणि 27 खाली करायचो. परंतु या नवीन कायद्यानुसार दिवाणी प्रक्रियेचे पूर्ण अधिकार या आयोगाला दिलेले आहेत. आता याच्यात तुम्हाला मी मुद्दा सांगते. आता एक्झिक्युशन ऑफ डिक्री चे अधिकार म्हणजे काय, आता दुसरा प्रश्न येईल याच्यात की कसे होतील. तर एखादी गोष्ट, आपली हक्रसी फॉर्म्स असतात, हक्रसीमध्ये तुम्ही त्यांची मुव्हेबल प्रॉपर्टी अटॅच करू शकता, इमुव्हेबल प्रॉपर्टी अटॅच करू शकता, तुम्हाला त्यांचे मुव्हेबल्स घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ती आदेशाची पूर्तता झाली नाही तर पोलीस च्या तर्फे तुम्हाला अंमलबजावणी करावी लागते. पहिले काय होतं, म्हणजे हे थोडस प्रश्न खूप चांगला विचारलाय, पण प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून मी वकील असल्या कारणाने पण मी सांगते की बेलीफ रिपोर्ट, आता तो आदेशाची पूर्तता करण्याकरता बेलीफ घेऊन जावं लागायचं. नंतर पोलीस रिपोर्ट, पोलीस इन्व्हेस्टिगेशन कडे जाऊन मग तुम्ही हे करावं लागायचं. तर आता ही जी बेलीफची संकल्पना आहे किंवा ज्या ज्या गोष्टी एक्झिक्युशन ऑफ डिक्रीज मध्ये येतात ते सगळे मापदंड या आयोगांना दिलेले आहेत. आणि एक हा जो आहे सुधारणा जी चांगली केलेली आहे ती हीच की त्यांना दंड देण्याचे प्रावधान दिलेले आहेत. म्हणजे जे आधी जे दंड दिलेल्या जायचे ते अतिशय छोट्या रूपात होते, म्हणजे त्यांचे दंड दिले 25,000 आणि शिक्षा दिली महिन्यांची तर होऊन जायचं. परंतु मित्रांनो, इथे तुम्ही दंड देखील त्यांनी वाढवलेला आहे, शिक्षा वाढवलेली आहे आणि आदेशाच्या पूर्ततेकरता जे जे प्रावधान तुम्हाला पोलिसांची यंत्रणा घ्यावी लागते किंवा रिपोर्ट घ्यावे लागतात किंवा ती एक्झिक्यूट करण्यासाठी अतिशय त्यांचे ऍड्रेसेस बदलतात. नंतर ऑनलाईन जर का आता यांनी हा जो प्रश्न विचारलाय त्याच्यात, कारण की आता याच्यात ऑनलाईन फायलिंग आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही फक्त ईमेलनी सगळं करणार. म्हणजे अजून या कायद्याची अंमलबजावणी होता होता आपल्याला वेगवेगळे त्याचे खाचखळगे कळतीलच. परंतु मला व्यक्तिगत रूपया असं वाटतं की जेव्हा तुम्ही ऑनलाईन फायलिंग करता किंवा तुम्ही त्यांचे ईमेल ऍड्रेस देता तेव्हा ही जी बाब आहेत तेव्हा त्यांचा ऍड्रेस तुम्ही जाऊ शकाल का किंवा फिजिकली तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल का, हे खरं कसं
ग्राहकांचं पण आहे की तो किती परसिव्ह करतो. म्हणजे काय होतं की हे खेदाने म्हणावं लागतं की काही काळ गेल्यानंतर त्या एखाद्या तक्रारकर्त्याची इच्छा हे जाते, निगेटिव्ह वाटतं, नकारात्मक दृष्टिकोन किंवा विचारधारा होते. परंतु न थकता जर का तुम्ही काम केलं तर मला असं वाटतं, म्हणजे काम केलं मीन्स तुम्ही परसिव्ह केलं. जर का तुम्ही एक्झिक्युशन प्रोसिडिंग जर का झालेत, त्याच्या अंमलबजावणी नाही झाला तर यू कॅन फाईल अपील अगेन्स्ट एक्झिक्युशन ची जे आदेश आहेत त्याच्या विरुद्ध. म्हणजे केसांचं जे आहेत एका मागोमा एक, जे तारीख पे तारीख, हे तर आहेच प्रश्न. परंतु मला असं वाटतं या कायद्यांमुळे जे अधिकार दिलेले आहेत आणि आयोगाने या कायद्याचा जर का वापर केला तर आपण निश्चितच एक्झिक्युशन प्रोसिडिंग्स मध्ये जे काय अडथळे आहेत ते निश्चितपणे आपण पार करू. धन्यवाद. हा आता याच्याशी संबंधितच दुसरा प्रश्न आहे ज्योती तारे यांचा. मोठ्या कंपन्या तक्रार सामान्य व्यक्ती करू शकतो का? त्याला आर्थिक दृष्ट्या परवडेल का? हा तारे मॅडम, या केसमध्ये तुम्हाला मी सांगते, मी आता तुम्हाला फी स्ट्रक्चर सांगितलंय कोर्ट फीचं, ते अतिशय माफक आहे. जर का तुम्हाला तुम्ही भरू शकत नसाल किंवा आपण फायनान्शियली इतके हे नसू की इतकी पण फी आपण जर का देऊ शकली नाही तर लिगल एड आहे. म्हणजे लिगल एड म्हणजे काय, तुम्हाला एक कायदे तज्ञांचं मार्गदर्शन होतं, ते फ्री ऑफ कॉस्ट काम करतात, हे महत्वाचं. जर का एखादी मोठी कंपनी आहे तुमचा आणि सामान्य व्यक्ती तर नक्कीच करू शकतो. म्हणजे आता एक आपली कथा आहे की नाही, हत्ती आणि मुंगीची, तेच प्रिन्सिपल. आपण जरी मुंगी असलो पण आपण चावा घेतला तर हत्ती देखील चवताळून उठेल. त्याचप्रमाणे ती जी मोठी कंपनी आहे त्यांची कशाच्या संदर्भात आहे हे महत्वाचं आहे. तुम्ही ती तक्रार केल्यानंतर त्यांना पत्र दिलं का, त्याचं उत्तर आलं का, कशाची तक्रार आहे, त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन तुम्ही दिल्लीला पण करू शकता. ती जी कंपनी विरुद्ध जी तक्रार असेल ना तर तुम्ही करू शकता. आणि आर्थिक दृष्ट्या परवडेल, हो, याच्यात वकिलाची गरजच नाहीये. ही केस तुम्ही स्वतः लढू शकता. आणि राहिला प्रश्न मार्गदर्शनचा, तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट तर्फे ग्राहक प्रतिनिधी ही संकल्पना आलेली आहे. ग्राहक प्रतिनिधी म्हणजे काय, याच्यात ज्या व्यक्ती म्हणते तो वकीलच असेल असं नाही, जी एक सामाजिक बांधिलकी काम करणारा व्यक्ती असेल आणि त्याला ग्राहक संरक्षण कायद्याचं ज्ञान असेल, किंवा ज्ञान म्हणजे तो काम या संघटनेमध्ये कुठे काम करत असेल, किंवा फक्त वाचूनच अभ्यास होऊ शकत, म्हणजे वकिलाची डिग्रीच मिळाली तर तो केस करू शकतो असं नाही. परंतु जर का ग्राहक प्रतिनिधीची तुम्ही मदत घेऊ शकता, लिगल एड कडे जाऊ शकता, किंवा इन पर्सनल कपॅसिटी मध्ये करू शकता. कितीही मोठी कंपनी असो, पण जर का तुम्ही ती दाद मागितली, परंतु एकदा तुम्ही त्याच्या अगेन्स्ट मध्ये काही तुम्ही लिटिगेशन केलं तर तुम्ही शेवटपर्यंत लढा देणं आवश्यक आहे. असं तुम्ही म्हणू शकत नाही की देअर इज अ पेंडन्सी ऑफ केस, त्याच्यामुळे मला न्याय मिळणार नाही, असं नाही. कारण की न्यायदान मध्ये हे अतिशय पवित्र दान आहे. आणि अजूनही माझा पूर्णपणे विश्वास आहे न्यायदेवतेवरती, म्हणजेच आपल्या इथल्या अधिक पूर्ण माननीय कोर्टावरती, की न्याय हा बरोबरच मिळेल, त्याच्यात उगीच होणार नाही. त्यानंतर राजेंद्र काळे यांचा प्रश्न आहे, ग्राहक न्यायालयात तक्रार करण्यासाठी वस्तूची कमीत कमी किंमत निश्चित आहे का? म्हणजे नाही, त्याच्यात 0 पासून ते तुम्ही करू शकता. आता पण 0 रकमेची मिळतच नाही, म्हणजे 2-4 रुपये, 5 रुपये, 10 रुपये याच्या देखील तुमची जर का तक्रार असेल तर तुम्ही दाद मागू शकतात, प्रोव्हाइडेड तुमच्याजवळ पावती पाहिजे. आता एक उदाहरण देते मी. एखादा आता आपण कोरोना काळात आहोत, मास्क आहे. जर का मास्क तुम्ही एक रस्त्यावरनं विकत घेतला तर तो पावती देणार नाही. तोच जर का माल तुम्ही दुकानातनं घेतला तर तुम्हाला तो 5 रुपयाचा का होईना तरी त्याला पावती जर का तुमच्याजवळ असेल
तर तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता, आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. याला 5 जोडूनच लाखापर्यंत. समोरचा प्रश्न अश्विनी सोरे, जर आपल्याजवळ खरेदीचे बिल नसेल तरी तक्रार करता येते का? हा अश्विनीताई, काय असतं, आपण मी पण एक म्हणजे कोणी पण आपल्याला काय वाटतं की हा दुकानदार आहे ना, हा येथे जो ते बिल दिलं तर तो जीएसटी आणि बिल घेऊन थोडेसे पैसे आपल्याला महागात पडेल, तर आपण स्वस्तात जीव जाऊ ना. पण जर का तुमच्याजवळ बिल नसेल खरेदीचे, तर आपली तक्रार जरी आपण दाखल तर काही करू शकतो, परंतु ती तक्रार खारिज होईल. अच्छा, हे सर्वसाधारणपणे विक्रेता कच्चे बिल देतात ते दाव्यासाठी सक्षम ठरतील का? नाही, यांचा प्रश्न आहे. बरोबर आहे. काय आहे की कच्चे बिल म्हणजे आपण ती वकील केस दाखल करतील आहे, परंतु कच्चं बिल म्हटलं तर ते ग्राहक न्यायालयात जाणं खूप कठीण आहे. म्हणजे होईल ते, परंतु तुम्हाला त्याच्यात दिवाणी न्यायालयात तुम्हाला केस मांडावी लागेल, कारण की ते सत्य प्रूव्ह करावं लागेल की हे पैसे या वस्तूसाठीच मी आलेले आहेत. कारण की ग्राहक न्यायालयामध्ये हा जो कायदा आहे महत्वाचा एक राहिलं बघा, की कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट हा कितीही कायदे असले वेगवेगळे तरी याला बार नाहीये. बार नाहीये म्हणजे तुम्ही दिवाणी न्यायालयातही जाऊ शकता आणि कन्झ्युमर कोर्टातही जाऊ शकता, असं ते म्हणू शकत नाही की तुमची केस इकडे दुसऱ्या कोर्टात तुम्हाला प्रावधान आहे आणि इथे करू शकत नाही. पण तुमच्याजवळ पक्क बिल असणं आवश्यक आहे. अजून कोणाचे प्रश्न आहेत? नाही, आता प्रश्न नाही आहे कुठलेच. धन्यवाद. आपण फार छान मार्गदर्शन केलं आणि प्रश्नांची उत्तरं दिली. ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.